अमित शहा यांना स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। 8 दिवसाचा मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम दिलेला आहे। दिल्लीला रेल्वे अख्ख्या महाराष्ट्रातून अख्ख्या भारतभरातून येतील आणि मनोज जरांगे पाटील दिल्ली या ठिकाणी आंदोलन करणार आहे। तुफान विराट विशाल असं स्वागत त्या ठिकाणी केलं। हरियाणाचे बांधव आले होते, पानिपतचे आले होते। मराठा समाज हा प्रत्येक राज्यामध्ये आहे आणि प्रत्येक राज्याची मागणी होती की आता म्हणजे बरेच जण म्हणत होते आता मुंबईहून आले तसेच आले, खाली हात आले। बऱ्याच जणांचं हे बी म्हणणं होतं की मुंबईला आरक्षण नाही भेटू शकत, दिल्लीला भेटू शकतं। तर ही एक तयारी म्हणून समजा। दिल्लीला आम्ही गेलो, दिल्लीला आपण बघितलं तुफान विराट विशाल असं स्वागत त्या ठिकाणी केलं। हरियाणाचे बांधव आले होते, पानिपतचे आले होते आणि दिल्लीचे बांधव त्या ठिकाणी आले होते। मराठा समाज हा प्रत्येक राज्यामध्ये आहे आणि प्रत्येक राज्याची मागणी होती की आता दिल्ली दरबारी, कारण गरजा महाराष्ट्र माझा म्हणतोय आपण, दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणारा हा महाराष्ट्र आहे आणि आपण लवकरच दिल्लीवारी करणार आहोत। शौर्य पाटील यांना जर न्याय मिळाला नाही, शौर्य पाटील यांच्या कुटुंबियाला, तर 8 दिवसाचा मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम दिलेला आहे। दिल्लीला रेल्वे अख्ख्या महाराष्ट्रातून अख्ख्या भारतभरातून येतील आणि मनोज जरांगे पाटील दिल्ली या ठिकाणी आंदोलन करणार आहे। अमित शहा यांना स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। आपले महाराष्ट्रातले जे 10-11 खासदार त्या ठिकाणी आले होते। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने अमित शहा यांची भेट घेऊन ताबडतोब कारवाई करायला सांगा। जर कारवाई झाली नाही तर आम्ही ठरवू आणि या ठिकाणी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनाही मनोजदादा भेटणार आहेत आणि सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनाही फोन करून शौर्य पाटील याच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी आहे। आणि जशी आता मुंबई झाली, आता दिल्लीवर स्वारी ही लवकरच निघणार आहे आणि त्याची तयारी आम्ही करत आहोत। पण मात्र जरांगे पाटलांचा हा जो दौरा होता त्या दौऱ्यामध्ये नेमकं साध्य काय झालं किंवा काय मिळालं दिल्लीला? आम्ही दिल्लीला दुसरा काहीच विषय नव्हता, सांत्वनपर भेट होती मनोज दादाची। त्या प्रदीप पाटील जे आपले मराठा समाजाचे बांधव आहेत, जे दिल्ली या ठिकाणी 20-25 वर्षापासून राहतात, त्यांचा मुलगा शौर्य पाटील याने इंग्लिश स्कूलच्या जाचाला कंटाळून, मिशनरी शाळेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। त्याला न्याय मिळत नव्हता, इथं काही जातीपातीचा विषय नव्हता, पण न्याय तिथं मिळत नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी विनंती केली की आपण दिल्लीला या, तुम्ही आल्याने सरकारला तुम्ही मांडू शकता, बोलू शकता। त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी सांत्वनपर भेटीसाठी आम्ही गेलो होतो। पण आमच्या लक्षात आलेलं आहे आता की दिल्लीला आम्ही दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडू शकतो आणि आम्ही त्याची तयारी लवकरच करणार आहे।